बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। सोलापूर शहरातील मुळेगाव रोड येथील गणेश नगर बनला साथीच्या आजारांचा माहेरघर। मागील काही दिवसापासून सोलापूर शहरात मुसळधार पावसाने चांगलाच झोडपून काढला आहे। त्यातच अनेक भागात पावसाच्या पाण्याने डबके भरून गेले आहेत। अशीच परिस्थिती गणेश नगर येथील झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात गेला आहे। एकीकडे महामार्गावरील सर्व्हिस रस्ता खोदून ये-जा करणाऱ्यांसाठी रस्ता बंद आहे, तर दुसरीकडे पाण्याने डबक्याने रस्ताच माखून गेलाय। अनेक दिवसापासून थांबलेल्या पाण्यात शेवाळ जमा झाले असून मच्छरांची पैदासही मोठ्या प्रमाणात होत आहे। येथील शालेय विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना साथीच्या आजारासोबत डेंग्यू, मलेरिया सारखे आजारांना सामोरे जावे लागत आहे। समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या गणेश नगराची सुटका कधी होणार असा संतप्त प्रश्न या भागातील नागरिकांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना केलाय। नगर सोलापूर येथील रहिवासी आहे साहेब। या ठिकाणी गेले 15 वर्ष झालं मी इथे रहिवास करतोय। या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की कोणत्याही नागरी सुविधा नाहीत। वेगवेगळ्या प्रकारचे लेखी आम्ही महापालिका आयुक्तांना आणि झोन कार्यालयाला आणि संबंधित नगरसेवक आणि आमदार साहेबांना पण दिलेलं आहे। आम्ही वेळोवेळी भेटलं आहे, पण परिस्थिती अशी आहे पाणी वेळोवेळी साचून या ठिकाणी पाण्याची दुर्गंधी एवढी पसरली आहे की गेले 2 महिने झाले माझी दोन्ही लेकरं आळीपाळीनं, मुलगा आजारी पडल्यानंतर 1 महिन्याने मुलगी आजारी, दोन्ही मुलांचे प्लेटलेट आणि WBC पण कमी झालेला आहे। रिपोर्टमध्ये आलेला माझ्याकडे रिपोर्ट आहे। वेळोवेळी सांगितलं आहे तरी माझी एकट्याचीच परिस्थिती नाही, प्रत्येकाची तीच परिस्थिती आहे। या ठिकाणचे लोक हे मोलमजुरी करून खाणारे बरेचसे लोक आहेत। त्यांचं कुटुंबाचं उदरनिर्वाह होत नाही, तर दवाखान्याचा खर्च कधी करावं ही अशी परिस्थिती आहे। आणि अशामध्ये हा रस्ता एवढा दुर्गंधीनं पसरलेला आहे, या ठिकाणी जायला यायला रस्ता नाही आहे। आणि लोकप्रतिनिधी सांगायला गेल्यानंतर ना इथली मतदानाची टक्केवारी कमी आहे, परंतु टॅक्स तर 100% या ठिकाणी वसूल केला जातो आणि गव्हर्नमेंटचा टॅक्स तर भरतात। तर नागरी सुविधा ही मिळावी ही कळकळीची विनंती आहे। कारण कसं आहे, नागरी सुविधा जर त्या ठिकाणी रहिवासी राहतो म्हटल्यानंतर त्याला नागरी सुविधा देणं हे क्रमप्राप्त आहे, तर त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं आणि संबंधित PWDचं ते नॅशनल हायवेच्या काम आहे असं सांगितलं जातं झोनमधून। आणि नॅशनल हायवेच्या ठेकेदाराला आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना जर भेटल्यानंतर ते सांगतात आमचं अजून नळदुर्गला काम चालू आहे, आमचं होईल, असं म्हणजे उडवडीचे उत्तर देतात। नॅशनल हायवेच्या ठेकेदारांना भेटलो, तो चंदशेट्टी काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांना भेटलो, तेही रिस्पॉन्स द्यायला तयार नाही। नॅशनल हायवेचे अधिकारी रिस्पॉन्स द्यायला तयार नाही आहेत। आम्ही तुम्ही पाईप आणा म्हणे, आम्ही मुरुम पाठवून देतो, म्हणजे त्याच्यानं प्रश्न सॉल्व होणार नाही आहे। हे गटार त्यांनी केले आहे, नेमकं रस्त्यात ज्या ठिकाणी नगरचं सुरू होतो त्या ठिकाणी गटार कोणत्याही प्रकारचे बांधलेले नाही। जिथं आवश्यकता नाही त्या ठिकाणी गटार बंदिस्त केली आहे आणि इथं रस्त्याच्या ठिकाणी गटार बांधलेलं नाही, काय नाही, त्यामुळं हा पाणी साचतो। जर हायवेचं गटार जर पूर्ण व्यवस्थित बंदिस्त झालं असतं तर हा पाणी त्याच्यातून
भागातून गेला असता आणि नागरिकांची गैरसोय टाळली असती आणि हा रस्ता सुरक्षित झाला असता. ते पाणी साचल्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत. सन्माननीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा नगर हा सोलापुरातलाच आहे, स्मार्ट सिटीतला आहे. स्मार्ट सिटी म्हणतोय आपण आणि या ठिकाणी दुर्गंधी अशी पसरली आहे. प्रत्येक कुटुंबातला मुलगा हा आजारी आहे. याच्याकडे प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन छेडू आणि आम्ही शासनाला निवेदन देऊ आणि रास्ता रोको करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचं नगर आहे गणेश नगर. गणेश नगरमध्ये सगळ्यांनाच ताप आलेला आहे, डेंग्यू झालेला आहे. सगळ्या घरातले 2-3 ॲडमिट आहेत. परत गोचिड ताप एक यायला लागले. गोचिड ताप सगळ्याच्या अंगावर पुरळ उठले आणि हे पाणी आज 4 महिने झालं इथं चालूच आहे. ह्याच्यामुळं डास डेंग्यू हे सगळंच भरून आलेलं आहे. करायचं काय याला विलास? सगळीकडे जाऊन आले, अर्ज दिलो, सगळं केलो, पण कोण तयार नाही. तिथं येऊन इथं बघायला सुद्धा कोण तयार नाहीत. महापालिकेचे लोक आले, एक म्हातारा इथं पडला, त्यांना आंघोळ वगैरे आमच्या शेजारणीने घातले, केले, त्याला घरी पाठवले. मग आता करायचं काय याला विलास सांगा तुम्ही? बघायचं कुठवर आम्ही आता जवळजवळ 20 वर्ष झालं असंच आहे. परंतु ह्या वर्षी पाऊस पाणी असल्यामुळं जास्त झाले. पुन्हा तिथं खड्डा खणलेत आणि मातीचं ढीग केलेत, बंधारा घातलेत आणि तिथून जायचं कसं, यायचं कसं? मुलं बाळं पडायला लागलेत, बायकाम पोरं पडायला लागलेत. करायचं कसं याचा विचार सांगा. नाही आता 4 महिने झालं नाही. डास तर किती झाले, कसं जाणार आम्ही? डेंग्यू व्हायला लागलेत सगळ्यांना आणि रस्ता पण कसं जाणार आहे पाणीतनं सांगा की आम्हाला. जवळचं तर याला काहीतरी इलाज करायचा ना. गणेश नगर मधून बोलतोय, हैदराबाद रोड नवाजच्या समोर. या एरियात जसं मी आता 4-5 वर्ष झाला आलोय ना, तसं बघतो कंटिन्यू इथं हे पावसाचं पाणी आले की इकडे जाता येता सुद्धा येत नाही रस्त्याने. कित्येक वाहनं अडकत आहेत. 2-2 दिवस दुसऱ्या दिवशी कुठलं हे आणून ते वाहनाला वाण बांधून नेतात. आणि आता तर म्हशी गुरं सगळे येऊन त्या ह्याच्यात कुत्रे त्या डबक्यात बसायला लागलेत. डबका तयार झाला आहे आणि इतकं घरात सगळ्यांना दवाखाना चालू आहे. प्रत्येक व्यक्ती दवाखान्याने परेशान आहे इथं गल्लीत. किती जणांकडे जायचं, मालकांकडे गेलो, सगळं झालं. ह्याला महापालिकेला अर्ज, ते झोनमध्ये जाऊन अर्ज केलं, काहीच नाही. फक्त येतात बघतात आणि ते थोडं रस्त्याचं काम आहे, पुढचं गटरीचं काम झाल्यावर बघू म्हणून ते पण खणून ठेवले. झालं ते पाऊस आला लागला, बंद झालं ते बंद झालं. अजून त्याचं कोणी बघायलाच तयार नाही आहे. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.